कधीकधी एक छोटासा फोटो पूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतो. ही कथा आहे अशा घराची जिथे रोज भांडण, राग आणि अहंकार यामुळे घर तुटण्याच्या उंबरठ्यावर पोचलं होतं. पण एका दिवशी घराच्या दारात कोणीतरी स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो ठेवून गेला आणि त्यानंतर जे घडलं ते त्या कुटुंबाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावात मकरंद आणि पूजा नावाचं दाम्पत्य राहत होतं. लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली होती. सुरुवातीला त्यांचं आयुष्य खूप सुंदर होतं. दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. घरात हसू होतं, आनंद होता. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. मकरंदचा व्यवसाय अचानक तोट्यात गेला. कर्ज वाढलं, पैशाची अडचण सुरू झाली आणि त्या तणावामुळे मकरंद चिडचिडा झाला. घरात रोज वाद व्हायला लागले. भांडणाचा शेवटच दिसत नव्हता. एक दिवस सकाळीच घरात जोरदार भांडण झालं. पूजा रागाने म्हणाली, तुझ्यामुळेच हे सगळं झाले. घरात पैसा नाही, शांती नाही. मकरंद ही रागाने ओरडला, तुला वाटत असेल तर निघून जा इथून. मलाही या सगळ्याचा कंटाळा आलाय. हे ऐकून पूजा रडायलाच लागली. त्यांचा 6 वर्षाचा मुलगा आदित्य कोपऱ्यात बसून सगळं पाहत होता. त्याला काहीच समजत नव्हतं. पण घर तुटत चालले हे त्याला जाणवत होतं. निर्णय त्या दिवशी रात्रीच्या वेळी पूजाने ठरवलं, बस आता मी हे घर सोडणार. ती कपाटातून कपडे काढू लागली. मकरंद ही शांत बसला होता. दोघांच्याही मनात राग होता, अहंकार होता, पण प्रेम कुठेतरी आत अजून जिवंत होतं.